राज्य सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना अर्थातच लाडकी बहीण योजना या योजनेचा विसर सरकारला मागील काही महिन्यांपासून पडतोय का? कारण या योजनेमध्ये सर्वाधिक अनियमितता मागील 4-5 महिन्यांपासून जाणवत आहे। ना लाडकी बहीण योजनेबाबत अधिवेशनामध्ये बोललं जात आहे, ना लाडक्या बहिणींच्या नवीन ई-केवायसी साठी मुदत वाढ दिली जात आहे, ना लाडक्या बहिणींना वेळेवर हप्त्याचे वितरण होत आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 20वा हप्ता अर्थातच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही महिलांच्या खात्यावरती जमा झाला नाही। आणि हे आपण बोलतोय कधी तर जवळपास 15 मार्च म्हणजेच की मार्च महिना निम्मा संपला आहे। या वेळेचं अधिवेशन देखील आता शेवटचे काही दिवस राहिले आहेत आणि यासोबतच मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील सरकारला याच महिन्यामध्ये करावे लागते। परंतु अजून फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत देखील कोणत्याही प्रकारचे अपडेट त्या ठिकाणी सरकार देत नाही। खरं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावरती पैसे येतील असे बोलले जात होतं। याबाबत तयारी देखील झाल्याची माहिती मिळत होती। मग नक्की घोडं अडतंय कुठं? सर्व गोष्टी जर योग्य होत आहेत तर मग वितरण का होत नाही आहे, वितरण का लांबतंय? लक्षात घ्या, या वर्षी म्हणजेच की मराठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मराठी अस्मितेचा सर्वात मोठा सण मराठी नववर्ष गुढी पाडवा हा दिनांक 19 तारखेला त्या ठिकाणी असणार आहे। आणि या 19 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किमान फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करा। खरं तर 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण दिलेच पाहिजे। मार्च महिन्याचे पैसे देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये द्यावे लागतात। स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील याबाबतचे स्पष्टीकरण दिलं आहे की ज्या योजना सुरू आहेत त्या प्रत्येक योजनांचे वितरण वर्षा ते वर्षाला असते, म्हणजेच की मार्च 2025 ते मार्च 2026 पर्यंत आम्हाला सर्व वितरण या महिन्यामध्ये करावे लागतेच। मग मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण तुम्हाला याच महिन्यामध्ये करावे लागते, तर गुढीपाडव्याचे औचित्य साधून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 2 महिन्यांचे 3000 रुपये देऊन टाका। तेवढंच लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही केलेल्या अनियमिततेबद्दल लाडक्या बहिणी काहीशा प्रमाणामध्ये शांत होतील किंवा खुश होतील। पण लक्षात घ्या, 2 महिन्यांचं जर जमत नसेल तर किमान 1 महिन्याचा तरी हप्ता द्या, अशी परिस्थिती सध्या राज्यातील लाडक्या बहिणींवर येत आहे। आपण पाहिले की सध्या राज्यामध्ये विविध मुद्दे सुरू आहेत। यामध्ये अनेक अडचणींना लाडक्या बहिणी सामोरे जात आहेत। नवीन ई-केवायसी बाबत अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांचे पैसे बंद झाले आहेत। अनेक लाडक्या बहिणी ई-केवायसी करायला गेल्यानंतर ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही असा एरर येत आहे आणि त्यामुळेच अनेक लाभार्थी महिला ज्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे योजनेचे पैसे बंद झाल्यामुळे नाराज होत आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत त्या योजनेचे हप्ते वेळेवर येत नाही आहेत म्हणून नाराज आहेत। म्हणूनच या अधिवेशनामध्ये आम्ही मागणी केली होती, वारंवार सांगत होतो की ठीक आहे, तुम्ही 2100 रुपये नाही करत, तुम्ही वितरणाची रक्कम थोडी देखील वाढवत नाही, सगळं मान्य आहे, असू द्या, परंतु एक नियमितता आणा, एक तारीख ठरवा, 1 ते 5 असेल, 5 ते 10 असेल किंवा 1 ते 10 असेल। या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये ही लाडली बहिणा योजना चालते तिकडे 10 तारखेच्या आधी त्या ठिकाणच्या महिलांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील तुम्ही लाडकी बहीण योजना सुरू करताय। एक क्रांतिकारी योजना आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, थेट लाभार्थी महिलांच्या खात्यावरती योजना डायरेक्ट वितरण करणारी एकमेव योजना आहे। त्यामुळे ह्या योजनेबाबत नक्कीच आम्ही तुमच्यावर सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत, पण यामध्ये नियमितता आणणे सध्या गरजेचं असणार आहे आणि या संदर्भातीलच काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। आता या ठिकाणी बघा, निधी उपलब्ध आहे, याद्या देखील तयार झाल्या आहेत, सर्व याद्या तयार आहेत, सर्व निधी देखील उपलब्ध आहे, फक्त वितरण बाकी आहे। या वितरणाचा सरकारला मुहूर्त लागत नाही। खरं पाहायला गेलं तर 12 तारखेला त्या ठिकाणी GR आला होता, ज्या GR मध्ये सर्व पुरवणी मागण्या देखील मान्य करण्यात आल्या होत्या आणि या पुरवणी मागण्यामध्ये अतिरिक्त निधी त्या ठिकाणी सरकारकडे आला होता। मग हे वितरण का थांबतंय? वितरणासाठी सरकार का त्या ठिकाणी टाळाटाळ करतंय? लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये आहेत। मी वारंवार सांगतोय, आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की अनेक महिला आम्हाला मेसेज करतायत की वितरण कधी होणार आहे, पैसे कधी येणार आहेत। अनेक महिलांचे त्या ठिकाणी हप्ते असतात, अनेक महिलांच्या मुलांच्या शाळेची फी भरायची असते, अनेक महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात गॅस सिलेंडर घ्यायचा असतो, अनेक महिलांना त्या ठिकाणी किराणा भरायचा असतो। अशा पद्धतीने लाडक्या बहिणी म्हणजे या महिला त्यांचा घर प्रपंच सांभाळत असतात आणि त्यामध्ये त्यांना या 1500 रुपयांचा नक्कीच हातभार लागतो। ही 1500 रुपये त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत। हे 1500 रुपये महिन्याचे असले तरी हे वर्षाचे 18,000 रुपये असतात आणि त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींच्या घर प्रपंचाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। पण याची अनियमितता कुठेतरी होत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अनियमितता
मागील काही महिन्यांपासून तर मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील त्या ठिकाणी नाराज आहेत, नक्कीच नाराज आहेत. आता यामध्ये काय आहे तर लक्षात घ्या, आता सर्व लाडक्या बहिणींची एक महत्त्वाची मागणी आहे की गुढीपाडव्याच्या आधी आमच्या खात्यावरती वितरण कराच. मी म्हणतोय किमान 1500 रुपये तरी सरकारने त्या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. गुढीपाडवा आता आलेलाच आहे, 15 तारीख आहे. उद्याच्या उद्या त्या ठिकाणी योजनेचा GR येणं आवश्यक असणार आहे. हा GR उद्या आला तर नक्कीच गुढीपाडव्याच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण शक्य आहे. कारण आता आपण पाहिलं आहे की आता पहिल्यागत वितरण 4-4, 5-5 दिवस होत नाही, तर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 ते 2 दिवसांमध्ये सर्व वितरण केले जाते आणि त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा होतात. डिसेंबर महिन्यापासून आपण पाहिलं आहे की ही संपूर्णपणे प्रक्रिया बदलली गेली आहे. सुरुवातीला DBT प्रणाली 3 ते 4 दिवस चालायची. आता काय होतं, सकाळी जर मेसेज यायला सुरुवात झाली तर त्याच दिवशी सर्व विषय एंड होतो. म्हणजे आपण पाहिलं की 31 डिसेंबरला एकच दिवस त्या ठिकाणी वितरण चाललं, त्यानंतर 13 आणि 14 2 दिवस त्या ठिकाणी वितरण चाललं, परंतु 13 तारखेला जवळपास 90-95% महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते. त्याच पद्धतीने पुढील महिन्यामध्ये देखील 2च दिवस त्या ठिकाणी वितरण चालले, वितरण एंड झालं. आता देखील पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला कुठल्याही प्रकारची अडचण नसते. म्हणजे लक्षात घ्या की 16 तारखेला GR आला, 17 तारखेला त्या ठिकाणी 17 आणि 18 2 दिवसात वितरण सर्व लाडक्या बहिणींना पैसे येऊन जातील. 19 तारखेला गुढीपाडवा आहे आणि ठीक आहे, मग त्यानंतर तुम्ही परत 4-5 दिवसांचा कालावधी घ्या आणि परत मार्च महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देऊन टाका, जेणेकरून या वर्षाचा संपूर्ण वितरणाची प्रक्रिया संपेल. पुढील वर्षासाठी देखील लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना ही आता 2027 पर्यंत, म्हणजेच की 2027च्या मार्च पर्यंत तरी कोणीही बंद करू शकत नाही. 2027च्या मार्च पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी त्या ठिकाणी निधी येत राहणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 1500 रुपये येतच राहतील. लक्षात घ्या, मध्य प्रदेशच्या धर्तीवरती राज्यामध्ये ही लाडकी बहीण योजना चालते. मध्य प्रदेशमधील महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत 35 हप्ते जमा झाले आहेत आणि आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 19 हप्ते जमा झाले आहेत. म्हणजेच की योजना बंद होत नसते. ही एक महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक इलेक्शनचा, प्रत्येक निवडणुकीचा तुम्ही निकाल पहा. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काय झालं होतं, 2024च्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या होत्या आणि 17 जागा फक्त या महायुतीच्या आल्या होत्या. आणि त्यानंतर गेम चेंजर, टर्निंग पॉईंट काय म्हणायचं ते म्हणू आपण, किंग मेकर म्हणतात, ते किंग मेकर ठरणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ठरली. लाडकी बहीण योजनेची घोषणा केली सरकारने. 4-5 महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या म्हणजेच महिलांच्या खात्यावरती जमा केले. महिलांनी पूर्ण ट्रेंड सेट सगळं बदलून टाकलं, जाळ धूर सगळं करून त्या ठिकाणी महायुती सरकारला राक्षसी बहुमत, ज्याला म्हणतात ते राक्षसी बहुमत दिलं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या आत्ताच्या झालेल्या निवडणुका असतील, नगर परिषद, नगर पंचायत असतील, त्यासोबतच आपल्या महानगरपालिका असतील, सर्वत्र महायुती आहे, सर्वत्र महायुती. कारण महिलांचं कसं असतं माहिती आहे, एकदा महिलांनी ठरवलं की ठरवून टाकलं, मग ते काय कोणाचं ऐकत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने सर्वांना मतदान योग्य पद्धतीने करत आहेत. त्यांना ही लाडकी बहीण योजना स्वीकारली आहे. त्यांना लाडकी बहीण योजना ही योग्य पद्धतीने चालवावी एवढीच काही ती विनंती आहे. म्हणजे महिलांच्या मागण्या देखील जास्त नाही आहेत. सरकार, महिला व बालविकास विभाग नक्की विचार करा. जास्त ते मागत नाहीत. तुम्ही 2100 रुपये लगेच करत नाहीये ना, त्यांना राग नाहीये. त्यांची फक्त एकच मत आहे की तुम्ही नियमितता आणा, एका फिक्स तारखेला आमच्या खात्यावरती 1500 रुपये पाठवा, ठीक, आम्ही खुश आहे, आम्हाला काही त्यामध्ये दिक्कत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, ज्या लाडक्या बहिणींची चुकून नवीन EKYC करायची राहिली किंवा चुकून EKYC करायची राहिली, त्यांना एक संधी द्यायची ना. 31 तारखेपर्यंत तुम्ही EKYC एडिट करण्यासाठी संधी दिली होती. म्हणजे ज्यांनी चुकवलं त्यांना तुम्ही परत संधी दिली आणि ज्या विसरल्या त्यांना तुम्ही तसंच ठेवलं. याबाबत देखील सरकारने विचार करणं गरजेचं होतं, परंतु सरकार विचार करणार नाही. नवीन EKYC सुरू होणार नसल्याची माहिती मिळत आहे आणि नवीन EKYC जर सुरू झाली नाही तर लाखो महिलांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबत देखील अनेक महिला आम्हाला सतत कॉल करत आहेत, मेसेज करत आहेत की तुम्ही याबाबत नक्की काहीतरी करा, आवाज उठवा, काहीतरी बोला. यामध्ये अजून एक मुद्दा, ज्या परित्यक्त्या महिला आहेत, ज्यांचं लग्न नव्हतं झालं, त्या महिलांचा देखील विषय संपलेला आहे. त्यांना देखील योजनेचे पैसे बंद झालेले आहेत. ज्या महिलांकडे त्यांच्या वडिलांचे किंवा त्यांच्या पतीचे डॉक्युमेंट नव्हते, त्यांचे देखील योजनेचे पैसे बंद झाले आहेत. तर अशा तुम्ही घटकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या महिलांसाठी तुम्ही त्या ठिकाणी कोणता ना कोणता पर्याय उपलब्ध करून द्या आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतात त्यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने योजनेच्या हप्त्याचे वितरण नक्कीच करा. तुम्हाला याबाबत काय वाटतं? गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील का? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून हक्काने पेज फॉलो आणि चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.